धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात आज सुनावणी। विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी, तर अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल। 2467 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्रात पुरावे। सुरेश कुटेंसह 24 जणांविरोधात आरोपपत्र। सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप। सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा। जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार। पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्याचं सर्वेक्षण पोलीस करणार। पुण्यामध्ये विविध प्रार्थनास्थळांवर तब्बल 1830 भोंगे। अमरावतीमध्ये 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। वाढत्या तापमानामुळे निर्णय, तर अमरावती जिल्ह्यातील इतर ठिकाणी आणि यासह विदर्भातील तापमान सध्या 40 अंशांवर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 42% धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन सुरू। कडाक्याच्या उन्हामुळे सध्या मुंबईतील पाण्याची मागणी सुद्धा वाढली। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर आजपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। मुंबईकरांची उकड्यापासून आता सुटका होण्याची शक्यता कमी, तर विदर्भातील तापमान सुद्धा 40 अंशांवर। अवकाशात सोडलेल्या स्पारडेक्स उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग, तर बंगळुरू, लखनौ आणि मॉरिशस या ठिकाणी केंद्रांवरून या मोहिमेवर लक्ष।